हॉटेलसारखे छोले राईस घरी बनवायचे आहेत का आणि ते पण इतके सॉफ्ट इतके टेस्टी की सगळे फिंगर लिक करतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सॅटर्डे संडे असेल आणि घरात सगळे असतील, मस्त जेवण पण पाहिजे असेल आणि इझी पाहिजे असेल तर छोले राईस बेस्ट ऑप्शन आहे. सर्वप्रथम काबुली चणे रात्रभर भिजवून घेतले आहेत. आता प्रेशर कुकरमध्ये टाका काबुली चणे, त्यामध्ये खडे मसाले टाका, दॅट इज तेजपत्ता, दालचिनी, मिरी आणि लवंग. हे सगळे मसाले आणि काबुली चणे एकत्र टाकून बॉईल करायला ठेवा. तोपर्यंत आपण चिरूया कांदा, टोमॅटो आणि मिरची. मला ना चॉपिंग करायला खूप कंटाळा येतो, पण छोलेसाठी करावेच लागते. हे बघा चणे किती मस्त सॉफ्ट झाले आहेत. एक इम्पॉर्टंट टिप सांगते, यातला जो पाणी आहे तो अजिबात फेकू नका, आपण ते नंतर ग्रेव्हीसाठी यूज करू शकतो. आता छोले बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये तेल टाका. तेल छानसं गरम झाल्यावरती त्यात टाका जिरा. आता जिरा तडतडला की टाका कांदा. कांदा पण मस्त परतून घ्या आणि मग टाका जिंजर गार्लिक पेस्ट. छान परतून घेतल्यावर मग टाका मिरची. मिरची जर तुम्हाला तिखट हवी असेल तर जास्त टाका बारीक, जर कमीत कमी असेल तर 3-4 मिरची सफिशियंट. आणि मग त्यात टाका टोमॅटो. टोमॅटो सॉफ्ट झाल्यावरती टाका मिरची पावडर, हळद, धनिया पावडर आणि गरम मसाला. मी गरम मसाला कमी प्रमाणात घेतला आहे कारण की मला एवढं आवडत नाही. हे सगळे मसाले एकत्र मस्त मिक्स करून घ्या. मग टाका नमक आणि उकडलेले काबुली चणे. आता त्या चण्याचा जो उरलेला पाणी होता ना, मी फेकू नका बोलले, ते टाका आणि सगळं छान शिजवून घ्या जोपर्यंत मस्त ग्रेव्ही रेडी नाही होत. शेवटी वरून चिरलेला धनिया टाका आणि सर्व करा गरम गरम छोले राईस. इतकं छान लागतं हे खायला. आता सांगा, या छोलेचा एक प्लेट तुम्हाला आता पाहिजे की नाही? अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करायला विसरू नका. पुढील रेसिपी कोणती पाहिजे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय गाईज.